शिव 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 सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळते. लक्षात ठेवा, यावेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते पाडून टाकायचं पोर. यावेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला. नाव काढू नको का त्या आंबेडकराचं? आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण आता नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे.
आंबेडकर, आपण इथे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय. इंग्रजांची गुलामगिरी संपवावी असं वाटत नाही तुम्हाला? आपला देश, आपले लोक स्वतंत्र व्हावेत आणि त्याकरता आपण झटलं पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? मला जे वाटतंय ते तुम्हाला पटण्यासारखं नाहीये. मग बोला बोला ना, तुम्हाला काय वाटतंय ते. बोलल्याशिवाय कळणार कसं? मिस्टर हर्डीकर, इंग्रजांची गुलामगिरी संपवण्याच्या गप्पा करताय, परंतु आपल्या समाजामध्ये जी मानसिक गुलामगिरी आहे ती संपवण्याचा तुम्ही कधी विचार केलाय? या गोऱ्या लोकांचं साम्राज्य आज ना उद्या उलथवलं जाईलच, कारण ते मुळातच परकीय. परंतु जाती व्यवस्थेचं जोखड जे आमच्या मानेवरती वर्षानुवर्ष लादलं गेले ते उधळण्यासाठी कधी विचार केलाय तुम्ही? हा खालचा तो वरचा हा जो भेदभाव आहे आणि त्या भेदभावासोबत येणाऱ्या ज्या अन्याय परंपरा आहेत त्या मोडण्याचा आपण कधी विचार करणार आहोत? तुम्हाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य पाहिजे ते तुम्ही मिळवा आणि मला तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे ते मी मिळवतो. स्पर्शिले तू